सगळ्यात पहिले समजून घेऊ फंक्शन्स काय, सगळ्यात पहिले अंडरस्टँड करू फंक्शनची गरज काय, हां काय राईट करायचं आहे फंक्शनला, काय यूज करायचं आहे फंक्शनला, त्याला आता समजून घ्या. ठीक आहे, थोडंसं तुम्हाला मागं घेऊन जातोय. लायब्ररीज आठवत आहे, लायब्ररीज समजत आहे तुम्हाला? लायब्ररीज काय असतात पायथनमध्ये? हां पायथनमध्ये आपण आपला जो पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ना, हा मल्टिपल लायब्ररीजला सपोर्ट करतो. पायथनचं एक असं फीचर आहे जे कोणत्याच प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्हाला सापडणार नाही, तो आहे पायथन 8 लाख म्हणजे 8 लाखपेक्षा जास्त पण लायब्ररीज पायथनमध्ये आज अवेलेबल आहे. तेवढ्या सगळ्या लायब्ररीजचं तुम्ही यूज करून काही ना काहीतरी वर्क तुम्ही परफॉर्म करू शकता पायथन प्रोग्रामिंग. लायब्ररीज एक असा कन्सेप्ट आहे पायथनमध्ये, जेणेकरून लायब्ररीजमुळे पायथन प्रोग्रामिंग एवढी सोपी झालेली आहे प्रत्येक जणांसाठी की तुम्हाला प्रत्येक कोड लिहित बसण्याची गरज नाही. साधं तुम्हाला सम करायचं आहे, तुम्हाला जर का सम करायचं आहे, किती नंबर्स असो तुमच्याकडे, इन्फायनाईट नंबर्स आहे, 1000 1 लाख नंबर्स असो, तेवढे सगळे 1 लाख नंबर्स एका सम फंक्शनला जर का प्रोव्हाइड केलं तर ते 1 लाख नंबरचं सम तुम्हाला कॅल्क्युलेट करून डायरेक्टली आउटपुट तुमच्यासमोर शो आहे. असं फंक्शन आपल्याकडे येईल. लक्षात घ्या, हे जे फंक्शन्स आहे, जेव्हा तुम्ही असे लेंथ फंक्शन, सम फंक्शन तुम्ही यूज करतात, कधी लक्ष दिलेलं आहे ते काय कसे वर्क करतात, त्या प्रत्येक फंक्शनसाठी काही ना काहीतरी कोड लिहिलं गेलं आहे. त्या फंक्शनच्या आतमध्ये काय लिहिलेलं आहे, कोड लिहिला गेलेला आहे. म्हणून जेव्हा तुम्ही त्या फंक्शनला कॉल करतात, त्या फंक्शनला यूज करतात, त्याच्या आतमध्ये नुसतं तुम्ही डेटा पास करतात आणि तुम्हाला फायनल आउटपुट असतो. लक्षात येते कसं ते येत असणार. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आपण एक कोड केलेलं होतं ग्रेटेस्ट नंबरचं, आठवत आहे तुम्हाला? ग्रेटेस्ट नंबर मी तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं होतं, तुम्हाला 3-4 नंबर इनपुट घ्यायला सांगितलं होतं युजरकडून, आणि तुम्हाला सांगितलं होतं ते 3-4 नंबरमधून सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर म्हणजे की मॅक्झिमम नंबर कोणता आहे ते मला फाइंड आउट करून द्या. तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी कोड लिहिलं होतं, लक्षात येतं का? कसं कोड लिहिलं होतं तुम्ही? इफ वापरलं होतं. इफ वापरलं होतं, नेक्स्ट मी पण केलं होतं. आणि नाही, कोड काय लिहिलं होतं, काय टेक्निक यूज केली होती ते ना, कसा कोड काय लिहिलं होतं, लॉजिक काय बिल्ड केलं होतं तुम्ही त्याच्यासाठी? त्याला हे ग्रेटर दॅनचं लॉजिक केलं होतं. आपण काय ग्रेटर द्यायचं? सपोज आत्ता मी तुम्हाला सांगतोय करा कोड, काय करणार तुम्ही? ए इज ग्रेटर दॅन इफ ए इज ग्रेटर दॅन बी, आणि नंतर परत बी इज ग्रेटर दॅन ए, 3 असे हे केले होते. आणि खाली चला, तुम्हाला मी दिलं होतं 4 नंबरचं इनपुट घ्या, त्या 4 नंबरमधून सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे म्हणजे की ग्रेटर नंबर कोणता आहे? सपोज मी दिलं 10 20 30 40 असे नंबर, तर सगळ्यात मॅक्झिमम नंबर कोणता आहे? 40. माझ्या आउटपुट स्क्रीनवरती काय आलं पाहिजे? 40 इज द ग्रेटेस्ट नंबर, बरोबर ना? तर तुम्ही काय कोड लिहिलं होतं? तुम्ही काय लिहिलं होतं? इफ कंडिशनल स्टेटमेंट तुम्ही वापरलं. इफमध्ये तुम्ही लॉजिक बिल्ड केलं होतं. तुम्ही पहिल्या नंबरला पिक केलं, त्या पहिल्या नंबरला तुम्ही कम्पेअर केलं सगळ्या राहिलेल्या 3 नंबरसोबत. जर का तो पहिला नंबर 3 नंबरशी ग्रेटर असेल तर तो नंबर तुमचा काय झाला? ग्रेटेस्ट नंबर झाला. म्हणून तुम्ही त्याच्यासाठी कोड लिहिलं होतं. असंच तुम्ही सेकंड नंबरला घेतलं, त्याला राहिलेल्या 3 नंबरसोबत कम्पेअर केलं. थर्ड नंबरला घेतलं, परत सगळ्या नंबरसोबत कम्पेअर केलं. फोर्थ नंबर घेतला आणि वरच्या सगळ्या 3 नंबरसोबत तुम्ही कम्पेअर केलं. आणि जो नंबर तुम्हाला ग्रेटेस्ट फाउंड झाला 3 नंबरपेक्षा, तो तुमच्यासाठी ग्रेटेस्ट नंबर. सो आपल्याकडं पायथनमध्ये काय मॅक्स फंक्शन. कोणतं फंक्शन? हां, मॅक्स फंक्शन. या मॅक्स फंक्शनच्या आतमध्ये मी 4 नंबर देऊ शकतो का? पाहिजे तेवढे नंबर मी देऊ शकतो. मी काय देणार? 10 नंबर्स तिथं देणार, मी तिथं 50 नंबर देणार, बरोबर ना? पण पायथन काय करणार? सेम जसं तुम्ही लॉजिक बिल्ड केलं असेल तसंच काहीतरी एक लॉजिक तो बिल्ड करणार आणि 50 नंबरमधून मला ग्रेटेस्ट नंबर जो असेल तो मला माझ्या आउटपुट स्क्रीनवरती काय करणार? तो शो करणार. आता तुम्ही कोड लिहिताय का इथं? डायरेक्ट फंक्शन. हां, कोड लिहिला का तुम्ही ग्रेटेस्ट नंबरचा? चला 10, 20, 30, 40. काही लिहितं डायरेक्टली 40 ॲज ए ग्रेटेस्ट नंबर माझ्या आउटपुट स्क्रीनवरती डायरेक्ट शो होईल. लक्षात कोड लिहिलं का आपण? पण याच्यासाठी तुम्हाला कोड पण लिहायला लावलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं मला कोडसुद्धा काय करा याच्यासाठी राईट करून द्या, बरोबर ना? पण तुम्ही कोड लिहिल्यानंतर तुम्ही इझिली मला सांगितलं 40 काय या 4 नंबरपैकी ग्रेटर आहे. पण मॅक्स फंक्शनला कोडची गरज आहे का? डायरेक्टली तो सांगतो. पण डायरेक्टली कसं सांगतो? काय जादू नाही करत आहे, काय मॅजिक नाही होतं इथं. जेव्हा फंक्शन हा पायथनचं कोडचं बटन प्रेस केलं आणि मॅक्स फंक्शननी ग्रेटेस्ट नंबर 40 मला प्रिंट करून दिला नाही. या मॅक्स फंक्शनसाठी कुठंतरी कोड लिहिलेला आहे पायथनमध्ये, कुठंतरी पायथननी या मॅक्स फंक्शनसाठी कुठंतरी कोड राईट डाऊन केलं. जेव्हा तुम्ही या मॅक्सला राईट करताय ना, तेव्हा तुम्ही मॅक्स फंक्शनला आवाज देत आहे, तेव्हा मॅक्स फंक्शनला तुम्ही कॉल करताय.
जसं तुम्ही या मॅक्स फंक्शनला कॉल करताय तेव्हा त्या मॅक्स फंक्शनसाठी जो पण काही कोड लिहिलेला असेल ना पायथननी, तो कोड तुमचा ॲक्टिवेट होतो आणि हा सगळा डेटा त्या कोडला पास केला जातो. हा सगळा डेटा कोणाला पास केला जातोय? त्या कोडला पास केला जातो. मग तो कोड तुमच्यासाठी बॅकएंडला रन होतोय असं समजा आणि तुमच्यासमोर 40ला प्रिंट होतो. लक्षात येतं? त्याला त्याच कन्सेप्टला आपण म्हणतो फंक्शन. हे सगळे काय फंक्शन्स आहे. मॅक्स नावाचं फंक्शन, सम नावाचं फंक्शन, लेंथ नावाचं फंक्शन, मीन फंक्शन. आपल्या पद्धतीने फंक्शन बनवायचं. आपल्या पद्धतीने आपण आता काय करणार फंक्शन. हे फंक्शन पायथननी इनबिल्ट फंक्शन्स आहे असं सांगतो. हे पायथनचे इनबिल्ट फंक्शन्स. आता आपण आपले स्वतःचे फंक्शन्स इथं डिफाईन करणार. युजर डिफाईन फंक्शन्स आपण त्याला म्हणतो. 2 प्रकारचे फंक्शन्स असतात पायथनमध्ये. एक असतो इनबिल्ट फंक्शन जे की पायथननी क्रिएट केलेले. पायथनचे जेव्हा तुम्ही पायथनचं इंटरप्रिटर डाउनलोड केलं ना, हा पायथनचं सॉफ्टवेअर लक्षात येत होतं. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इन्स्टॉलेशनमध्ये हा पायथनचा इंटरप्रिटर आपण डाउनलोड करून घेतलं. जसा हा पायथनचा सॉफ्टवेअर डाउनलोड झाला आपल्या PC-मध्ये, आपल्या कॉम्प्युटरमध्ये असे जेवढे इनबिल्ट फंक्शन्स होते ते इनबिल्ट फंक्शन त्या सॉफ्टवेअरसोबत आले. म्हणून तुम्ही त्या डायरेक्टली त्या फंक्शन्सला काय करू शकता, यूज करू शकता. पण आपल्याकडं असे पण लायब्ररीज आहे, असे पण पायथनमध्ये लायब्ररीज आहे ज्याच्या आतमध्ये फंक्शन्स आहेत. त्या फंक्शन्सला तुम्ही डायरेक्टली यूज नाही करू शकत. आठवत आहे हा फंक्शन तुम्हाला मी एक इम्पोर्ट करायला सांगितलं होतं कॉपीमध्ये. आठवत आहे हा कोड डीप कॉपी जेव्हा तुम्हाला शिकवत होतं तेव्हा तुम्हाला काय सांगितलं होतं, इम्पोर्ट करा कॉपी. काय आहे कॉपी? लायब्ररी. कॉपी काय आहे? एक प्रकारची लायब्ररी. लायब्ररी काय असतात? .py फाईल्स. जसं ही तुमची फंक्शन्स .py आहे, असाइनमेंट्स .py आहे, अशीच कॉपी .py कुठंतरी फाईल. लक्षात येतं का? असंच कॉपी .py कुठंतरी फाईल आहे आणि त्या कॉपी .pyच्या आतमध्ये भरपूर फंक्शन्स पडलेले आहेत. प्रत्येक फंक्शनसाठी कोड लिहिलं गेलेलं आहे. म्हणून तुम्ही काय करतात, डायरेक्टली आपण कसं इम्प्लिमेंट केलं होतं कॉपी डॉट, आपण यूज केलं होतं कॉपी डॉट आणि डीप कॉपी नावाच्या फंक्शनला आपण कॉल केलं काय अशा पण. हा डीप कॉपी काय आहे तुमचं फंक्शन, पण हा फंक्शन कुठं प्रेझेंट आहे? कॉपी नावाच्या फाईलमध्ये प्रेझेंट आहे, कॉपी नावाच्या लायब्ररीमध्ये प्रेझेंट आहे. आपण फाईल नाही म्हणत, आपण लायब्ररी म्हणतो. पण लायब्ररी काय असतात? फाईलच असतात. कोणती फाईल? .py नी सेव्ह केलेली फाईल. कुठंतरी कॉपी .py ची फाईल प्रेझेंट आहे. त्या कॉपी .pyच्या आतमध्ये असं डीप कॉपी नावाचं फंक्शन आहे आणि त्या डीप कॉपी नावाच्या फंक्शनच्या आतमध्ये काहीतरी कोड लिहिलेलं आहे. लक्षात येतं का? काय संबंध नाही तुमचा त्या कोडसोबत. बघताय का तुम्ही कॉपी .pyच्या आतमध्ये काय कोड आहे? कॉपी .pyच्या आतमध्ये डीप कॉपी नावाचं फंक्शन आहे. त्या डीप कॉपी नावाच्या फंक्शनसाठी कोड लिहिलेलं आहे. चेक करणार का आपण? नाही करणार. आपण डायरेक्टली डीप कॉपीला यूज करणार. डीप कॉपीला आपण यूज करणार, त्याच्या आतमध्ये डेटा पास करणार. पायथन जाणार कॉपी .py मध्ये, त्याच्यात जाऊन डीप कॉपी नावाच्या फंक्शनला सर्च करणार, त्याच्या आतमध्ये जो कोड लिहिलेला आहे त्याला ॲक्टिवेट करणार आणि तुमच्यासमोर आउटपुट प्रेझेंट करणार. लक्षात येतं? मॅक्स नावाचं फंक्शन होतं. मॅक्स नावाचा जो फंक्शन आहे त्याच्यासाठी पण कोड लिहिलेला आहे. ग्रेटेस्ट नंबर कसं फाइंड आउट करायचं त्याचा कोड आहे पायथनमध्ये. लक्षात घ्या. पण तुम्ही त्या कोडला बघितलं का कधी? कधी कोडकडे बघितलं तरी का तुम्ही? नाही बघितलं ना. तुम्ही डायरेक्टली मॅक्स फंक्शनला कॉल करताय. पायथन तुमच्यासाठी जाऊन बघतोय ना, पायथन तुमच्यासाठी जाऊन कुठंतरी मॅक्स नावाचा जो कोड लिहिलेला असेल त्या मॅक्स नावाच्या फंक्शनसाठी जिथं कोड लिहिलेला असेल त्या कोडला जाऊन ॲक्टिवेट करतोय, त्याला रन करतोय आणि डायरेक्टली तुमच्यासमोर ग्रेटेस्ट नंबरला प्रिंट करून देतो. तुमचं वर्क तिथं सिम्पल झालं का अवघड झालं? सोपं झालं ना. जर का असे फंक्शन्स नसते तर प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करावं लागलं असतं? कोड लिहावंच लागलं असतं. तुमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. पण मॅक्स फंक्शननी काय झालं? तुमचा गेम सोपं झालंच ना. गेम सोपं का नाही झालं? लिहिलं नाही मग एकदाच लिहून ठेवलेलं आहे. कोड तुमच्यासाठी ॲक्टिवेट होतोय ना. आपण लिहू आता मॅक्ससाठी कोड लिहू, मग तुम्हाला लक्षात समजतंय. पण काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे जे फंक्शन्स तुम्ही आत्तापर्यंत यूज करत होते त्या फंक्शनसाठी काय कोड लिहिलेलं आहे. ते काय फंक्शन्स असे मॅक्समध्ये तुम्ही नंबर पास केला मॅक्झिमम नंबर आला. काय ऑटो काय होत नाही, तर काही मॅजिक नाही चालू. कुठंतरी त्या मॅक्स फंक्शनसाठी कोड लिहिलेला आहे. तो कोड ॲक्टिवेट होतोय आणि तो कोड ॲक्टिवेट झाल्यावरती तो डेटाच मग त्या कोडला पास केला जातो आणि मग तो कोड तुमच्यासमोर आउटपुट प्रेझेंट करतो. समजतंय? असं काही पण होत नाही. सो त्याच्यामध्येच येतं आहे आता आपलं फंक्शन्स नावाचा कन्सेप्ट. फंक्शन्स म्हणजे काय? कोडला तुम्ही एकदाच लिहून घ्या. मॅक्ससाठी एकदाच कोड लिहिलेला आहे, परत थोडं ना कोड लिहित बसतो. तुम्ही मॅक्स फंक्शनला कॉल करतात, तो कोड तिथं बॅकएंडला ॲक्टिवेट होतो आणि तुमच्यासमोर आउटपुट प्रेझेंट होतो. सेम तसंच आहे फंक्शनचा कन्सेप्ट. फंक्शनचा कन्सेप्ट काय सांगतो? एकदाच कोड लिहा, एक फंक्शन बनवा, त्या फंक्शनच्या आतमध्ये एकदाच कोडला राईट करा आणि मग पाहिजे तेव्हा त्या कोडला त्या फंक्शनला फक्त कॉल करा. जसं मॅक्स फंक्शनला तुम्ही कॉल करता
सेम तसंच तुम्ही त्या फंक्शनला कॉल करा, तुमच्यासाठी आउटपुट प्रेझेंट होईल. मग या फाईलमध्ये कॉल करा की दुसऱ्या कोणत्या पण फाईलमध्ये जाऊन कॉल करा. लक्ष द्या, मी इथं फंक्शन क्रिएट करणार, माझं स्वतःचं फंक्शन मी इथं क्रिएट करणार. त्या फंक्शनला मला पाहिजे तो नाव मी देऊ शकतो. आता माझं फंक्शन आहे म्हटल्यावरती मला पाहिजे तो मी नाव देणार त्याला. मी त्या फंक्शनला काही पण नाव देणार, त्याच्या आतमध्ये मी कोड लिहिलं, बरोबर, लिहिलं कोड. हां, आता जर का मी गेलो इथं कुठंतरी operators.py च्या फाईलमध्ये, तिथं जाऊन जर का त्या फंक्शनला कॉल केला तर माझ्यासाठी तो कोड रन होईल. कोड लिहिणार का मी तिथं? नाही, मी फक्त फंक्शन नेमला कॉल करणार आणि कोड मी एकदा लिहून ठेवलेला आहे या functions.py नावाच्या फाईलमध्ये. लक्षात येते? मग तिथं जाऊन मी काय इम्पोर्ट करणार? फंक्शन्सला इम्पोर्ट करणार. सगळ्यात पहिले तो फंक्शन कधी ॲक्टिवेट होईल? त्या फंक्शनच्या आतमधलं कोड कधी ॲक्टिवेट होईल? जेव्हा मी या functions.py ही जी functions.py ची जी फाईल आहे त्या फंक्शन्सला मी दुसऱ्या फाईलमध्ये इम्पोर्ट करणार. जसं आपण इम्पोर्ट कॉपी केलं, लक्षात येतोय, इम्पोर्ट कॉपी केलं, तसंच मी दुसऱ्या फाईलमध्ये operators.py मध्ये जाऊन काय करणार? ही operators.py ची फाईल आहे बघा. हां, इथं जाऊन मी काय करणार? इथं येणार, खाली लिहिणार इम्पोर्ट कुणाला करणार? फंक्शन्सला करणार. फंक्शन्सला कसं लिहिलंय? इम्पोर्ट फंक्शन्स. काही अशा पद्धतीने मी काय करणार? फंक्शन्सला .py नाही लिहिलं, मी copy.py लिहिलं होतं का? फक्त फाईलचं नाव लिहिलं असतं ना, फक्त लायब्ररीचं नाव लिहिलं होतं. लायब्ररी काय असते? असेच फाईल्स असतात .py ने सेव्ह केले. आता याच्या आतमध्ये सपोज जर का मी एखादं फंक्शन बनवलं, त्याच्यामध्ये कोड लिहिलं, सपोज मी फंक्शन बनवतोय तुझ्या नावाने, प्रदीपच्या नावाने मी फंक्शन बनवलं. हां, मग इथं मी काय करणार? नुसतं फंक्शन्स, हां, फंक्शन्स डॉट प्रदीपला मी काय करणार? राईट करणार. लक्षात येतं? आता मी या प्रदीपच्या आतमध्ये काय करणार? काही पण पास करणार, डेटा पास करणार. सपोज मी प्रदीपच्या आतमध्ये दिलं 10,20. लक्षात येतं? आता कोड लिहिलेला आहे का? सपोज मी प्रदीप नावाचं जो फंक्शन बनवलं होतं त्याच्या आतमध्ये मी 2 नंबरचं सम करण्याचं कोड लिहिलं होतं. या functions.py मध्ये मी सपोज एखादं फंक्शन बनवलं, त्याच्या आतमध्ये मी फंक्शनला नाव काय दिलं? प्रदीप फंक्शनच्या आतमध्ये काय लिहिलं? असं कोड लिहिलं जे की 2 नंबरचं सम करणार माझ्याचं, बरोबर ना? 2 नंबरचं सम करणार. आता मी या फाईलमध्ये मी काय करतोय? प्रदीपच्या फंक्शनला 2 डेटा पास करतोय, दिलं 2 डेटा. आता जसा हा 2 डेटा कुठं जाणार? या functions.py च्या आतमध्ये जो फंक्शन होता ना, त्याच्या आतमध्ये प्रदीप फंक्शनच्या आतमध्ये कोड लिहिलं होतं, त्या कोडला ते 10,20 पास केला जाणार आणि तो कोड तुमच्यासाठी तो कॅल्क्युलेशन करणार. 10+20 30 येतं आणि आपल्याला इथं 30 शो. आता मला सांगा, 2 नंबर सम करायचं आहे असं कुठं कोड लिहिला आपण इथं? आपण काय लिहिलं? एकच लाईन लिहिली. एक लाईनमध्ये मला काय भेटणार? 2 नंबरचं सम आहे. लक्षात येतं? आता ही प्रोसेस काय तुम्ही नाही करत, हा पायथन तुमच्यासाठी करतो. पायथन जाणार, functions.py ला शोधणार, त्याच्या आतमध्ये जाणार, प्रदीप नावाच्या फंक्शनला शोधणार. प्रदीप नावाच्या फंक्शनच्या आतमध्ये आहे का तसं काही कोड 2 नंबर सम करण्याचं? असेल तर तो 10,20 त्या कोडला पास करणार, त्याच्याकडून आउटपुट घेणार आणि तुम्हाला इथं आउटपुट स्क्रीनवरती शो करणार. तुमचं काम सोपं झालं. लक्षात येतं? तेच कन्सेप्ट असतो फंक्शन्स. फंक्शनचा कन्सेप्ट काय सांगतो? एकच फंक्शन डिफाईन करा फंक्शनला नाव द्या, त्याच्या आतमध्ये कोड लिहा. परत त्या कोडला राईट नका करू, कुठंच राईट नका करू. नुसतं त्या फंक्शनला तुम्ही नाव दिलं असेल ना फंक्शन क्रिएट करताना, त्या फंक्शनला फक्त कॉल करा. जिथं पण कुठं तो फंक्शन असेल ना, तिथून आपण पायथन काय करणार? त्याला पिक करणार, आतमधलं कोड रन करणार आणि आउटपुट तुमच्यासमोर प्रेझेंट करणार. आलं लक्षात कन्सेप्ट? आता आपण समजून घेऊ फंक्शन्सला कसं क्रिएट करायचं. फंक्शन समजलं? कशासाठी लिहायचं? रिपिटेशन ऑफ कोड तुमचं इथं काय होईल? एरर, असं मी म्हणू शकतो ना. हां, रिपिटेशन ऑफ कोड बनून जाईल पूर्णपणे. जर का मी इथं कोड एखादे फंक्शन बनवलं प्रदीपचं, त्याच्या आतमध्ये 2 नंबर सम करण्याचं कोड. आता सपोज मला इथं मी सेट्समध्ये आलो, मला sets.py मध्ये पण काय करायचं आहे? 2 नंबरचं ॲडिशन करायचं. मला काय करावं लागेल? या sets.py मध्ये पण काय करावं लागेल? तो कोड परत एकदा पूर्ण राईट करावा लागेल. मला नाही करायचं आता कोड राईट, मी डायरेक्ट इम्पोर्ट फंक्शन्स करणार. कारण इथं प्रदीप नावाचं फंक्शन आहे, त्याच्या आतमध्ये कोड आहे माझं. मी डायरेक्टली त्या कोडला काय करणार? सेट्समध्ये काढून घेणार आणि फक्त 2 नंबर पास करणार. बाकी पायथन करेल माझ्यासाठी का? समजलं? तर रिपिटेशन ऑफ कोड तुमचं वाचतं. असे 10 फाईल्समध्ये मला 2 नंबरची ॲडिशन करायची. मग काय 10 फाईल्समध्ये जाऊन प्रत्येक फाईलमध्ये जाऊन त्या कोडचं कोड लिहा, 2 नंबर सम करण्याचा कोड लिहित बसा. या फाईलमध्ये पण लिहा, या फाईलमध्ये पण लिहा. शेवटी कॉपी पेस्ट पण केलं तुम्ही एखाद्या, तरीसुद्धा किती वेळा राईट झालं तो एकच कोड. तुमची फाईलची स्पेस तर वाढली ना, प्रोसेसिंग पण वाढली तुमची आणि काहीच यूज नाही त्या कोडचं.
कॉपी पेस्ट करा, काही करा, पण जर का मी इथं सेव्ह केलं, माझी प्रोसेसिंग स्पीड कमी झाली, माझी मेमरी कमी झाली. एकच फाईलमध्ये कोड आहे माझं, प्रत्येकजण फाईलमध्ये जाऊन कॉल होत आहे ना प्रत्येक फाईलमध्ये. आता तो 2 नंबरचा समचा कोड आहे, प्रत्येक कोड काय तुमचा 2 लाईनचा नसणार आहे, 100, 200, 300 लाईनचा असेल, तेव्हा त्याची फाईलची साईज पण तशी असेल, तेव्हा डिप्लॉय करायला पण तुम्हाला अवघड जाणार. ते एक फंक्शन सर एकाच वेळेस 2-4 वेळा रन होतं ना? हां, किती वेळा पण रन होणार, म्हणजे 4-5 फाईल आहेत, 4-5 फाईल आहे, कोड एक वेळेस. सेट्समध्ये पण इम्पोर्ट फंक्शन्स करणार, जसं इथं केलं बघा, इम्पोर्ट फंक्शन्स डॉट प्रदीप, हा सेम कोड कुठं पेस्ट करणार मी, एवढं 2 लाईनचं सेट्स डॉट पी वाय मध्ये. सगळे फाईल ॲट ए टाइम पण जर का या फंक्शन्स डॉट पी वायमध्ये जाऊन प्रदीप फंक्शनला कॉल करतोय तरी काय फरक पडत नाही, कॉल होणार प्रदीप फंक्शन. अनलिमिटेड समजा, अनलिमिटेड फाईल्स आहे, अनलिमिटेड फाईल्समध्ये प्रत्येक फाईलमध्ये सगळ्या फाईलमध्ये आपण असं कोड लिहिलं आहे प्रदीप फंक्शनला कॉल करा. सगळ्या फाईल्सनी जर का एकसोबत पण प्रदीप फंक्शनला कॉल केलं तरी काय फरक पडणार, तरी सुद्धा कोडचं एक्झिक्युशन होणार. आता इथं मी इम्पोर्ट कॉपी वापरतोय, तर काय या जागामध्ये कुठं ना कुठं तरी 1,00,000 लोक तरी बसलेले असतील जे इम्पोर्ट कॉपीला ॲट ए टाइम कॉल करत असतील. काय फरक पडतोय का, आपल्याला काय लॅग आला का त्याची, नाही. लक्षात येते. आता लायब्ररीजमध्ये जाऊ, जेव्हा मी तुम्हाला अजून कन्सेप्ट हे केलं, हे फंक्शन समजून घ्या. हां, तर फंक्शनचा अर्थ काय, एकदाच कोड लिहा आणि परत परत त्या कोडला यूज करा, परत त्या कोडला राईट नका करू, डॉंकी वर्क नका करू, स्मार्ट वर्क करा. लक्षात घ्या, एकदाच कोडला राईट करा आणि त्या कोडला परत परत यूज करा. जेव्हा तुम्हाला लागतंय त्या फंक्शनला कॉल करा, सेम फाईलमध्ये कॉल करा, डिफरंट फाईल्समध्ये कॉल करा, तुमचा कॉल. डिफरंट फाईल्समध्ये कॉल करत असाल, फक्त त्या फाईलला इम्पोर्ट करून घ्या, बरोबर ना, आणि मग त्या फाईलचं नाव डॉट प्रदीप असं कॉल. जर का सेम फाईलमध्ये त्याच फंक्शनला कॉल करायचं आहे तर इम्पोर्ट करायची तर गरज नाही, आणि त्याच सेम फाईलमध्ये तुमचं फंक्शन प्रेझेंट आहे, क्रिएटेड फंक्शन, नुसतं फंक्शनला कॉल करा. मग नुसतं फंक्शन कॉल कसा करायचा, हा काय लिहिण्याची गरज आहे, हा पण काढून टाकायचा. आता हा निघाला तर हा पण डॉट निघून जाणार आणि नुसतं एवढंच कॉल. असं जर का कोणतं फंक्शन तुमच्या या फाईलमध्ये प्रेझेंट असेल तर पायथन त्याला कॉल करणार आणि कोड रन करणार. चला आता कन्सेप्ट समजू आपण. फंक्शन समजलं, एकदाच कोड लिहायचा आणि फंक्शनला कॉल करायचं. आता फंक्शन्समध्ये 2 प्रकारचे फंक्शन्स असतात, जसं मी तुम्हाला सांगितलं. एक असतो इनबिल्ट फंक्शन्स. इनबिल्ट फंक्शन्स ते फंक्शन्स आपण म्हणणार जे की पायथनकडं ऑलरेडी प्रेझेंट आहे, आणि एक असतो युजर डिफाईन फंक्शन, जे की आपण स्वतः आपलं डिफाईन करणार, आपण स्वतः डिफाईन करणार फंक्शन. पहिली स्टेप समजायची असते क्रिएट फंक्शन. पहिलं समजायचं असतं क्रिएट फंक्शन. आता क्रिएट फंक्शन म्हणजे काय, आपले स्वतःचे आपल्याला जर का फंक्शन्स बनवायचे असतील तर त्याच्यासाठी शिकावं लागेल ना फंक्शनला क्रिएट कसं करायचं. चला, क्रिएट फंक्शनमध्ये सिंटॅक्स काय, सगळ्यात पहिले सिंटॅक्स समजायचं. सगळ्यात पहिले सिंटॅक्सला व्यवस्थितपणे अंडरस्टँड करून घ्यायचं. सिंटॅक्समध्ये सगळ्यात पहिले डेफ नावाचं एक कीवर्ड आहे, DEF स्मॉल लेटर्समध्ये राईट करायचं. पायथनमध्ये इनबिल्ट कीवर्ड आहे डेफ. डेफ नंतर द्यायची स्पेस आणि मग तुमच्या फंक्शनला नाव द्यायचं. तुम्हाला जो नाव द्यायचं ते काय, फंक्शन नेम प्रोव्हाइड करायचं. काय लिहितं येते आता, फंक्शन नेम, म्हणजे त्याचा अर्थ काय, तुमच्या फंक्शनला एक नाव द्या आणि लावायचे पॅरेंथेसिस. काय लावायचे, पॅरेंथेसिस, ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट, आणि मग लावायचं कोलन. बस एवढंच, हे आहे तुमचं सिंटॅक्स. एकदा की तुम्ही कोलन लावलं मग तुम्ही कुठं एंटर होणार, कोलन लावल्यावरती तुम्ही न्यू लाईनवरती जाणार, बरोबर. एंटर की प्रेस केली तर न्यू लाईनवरती जाणार. मग पण कुठं एंटर होणार, कोड कुठं लिहिणार तुम्ही, तुम्ही ही गोष्ट लक्षात आहे तुमच्या. तुम्ही इफ कंडिशनल स्टेटमेंटमध्ये कोलन लावायचे, 2 बोटं. हां, आता मी इथं कोलन लावतोय तर लाईनच्या सुरुवातीलाच कोड लिहिणार का, नाही, मी फंक्शनच्या आतमध्ये लिहिणार ना. आता हा जो फंक्शन इथं मी डिफाईन केलेला आहे, डेफ कीवर्ड लिहिलं आहे. हां, डेफ कीवर्ड काय, हा कीवर्ड आहे डेफ. डेफ कीवर्डचा अर्थ काय, पायथनला आपण कमांड देतोय माझं स्वतःचं फंक्शन आता क्रिएट कर. तुम्ही स्वतःचं फंक्शन बनवताय ना आता, सो डेफ काय, कमांड आहे फक्त. डेफ जर का तुम्हाला स्वतःचं फंक्शन बनवायचं असेल तर डेफनीच तो सुरुवात होणार. कारण पायथनला काय समजतंय, डेफ कीवर्ड जसं आलं त्याला काय लक्षात आलं की युजर प्रोग्रामर काय सांगतोय, या नावाचं फंक्शन क्रिएट कर, जो पण तुम्ही नाव दिलेलं असेल. लक्षात येतंय, जोपर्यंत डेफ लिहिणार नाही तोपर्यंत पायथन फंक्शन क्रिएट नाही करणार.
मग कोलन लावल्यावरती एंटर की प्रेस करायची. एंटर की प्रेस केल्यावरती काय लिहायचं, इथं तुमचं कोड राईट करायचं. 4 स्पेस हा काय लिहायचं मग 2 एकच एकच. BS कोड तर तुम्हाला तसंही घेऊन जाणार ऑटोच, पण लक्षात येईल. म्हणजे आपण ते हॅश लावलं. हां लक्षात येतं यार. मग कोड लिहायचा आहे आपल्याला, बस फक्त कोड राईट डाऊन करायचं. कारण फंक्शन जेव्हा कॉल होईल, सपोज इथं मी फंक्शनला काहीतरी नाव देणार, कोणीतरी माझ्या त्या फंक्शनला कॉल करणार ना, जसं तुम्ही मॅक्सला कॉल करता, लेंथ फंक्शनला कॉल करता, तसंच कोणीतरी आपल्या फंक्शनला पण कॉल करेल. मग जेव्हा आपलं फंक्शन कॉल होईल तेव्हा त्याच्या आतमधला जो कोड असेल पायथन त्याला रन करणार. लक्षात घ्या, कोड लिहिणं कंपल्सरी आहे. कोड नाही लिहिलं तर ते फंक्शन नेमचं काहीच यूज नाही. एकदाच कोड लिहायचं, पण तो पायथन येणार आणि ते कोडला रन करणार तुमच्यासाठी. बरोबर समजलं सिंटॅक्स एवढंच आहे. चला आता आपण राईट करू, बनवू आपलं स्वतःचं फंक्शन. काय सांगितलं तुम्हाला सिंटॅक्स, पहिले डेफ बरोबर, हां डेफ, त्याच्यानंतर काय लिहायचं फंक्शन, फंक्शन नेम लिहायचं. काय माझं फंक्शन नेम आपलं स्वतःचं काय पण सम नावाचं फंक्शन बनवलं. मी पण सम नावाचं बनवलं, पण आपण त्याला दुसरं नाव देऊ. आपण त्याला देऊ सम ऑफ ऑल नंबर्स, असं काहीतरी नाव देऊ. सम ऑफ 2 असतो बरोबर, सम ऑफ 2 नंबर्स बरोबर असं. हां कोलन 2 नंबर्स. सम ऑफ 2 नंबर्स आपण काय करतोय इनपुट घेतो. तर तेच आता आलो मी सम फंक्शनच्या आतमध्ये बरोबर ना, सम ऑफ 2 नंबर्सच्या आत. आता काय करायचं, A इक्वल टू स्टोअर करतोय चला 10, B इक्वल टू मी स्टोअर करतोय 20 आणि प्रिंट करतोय. काय प्रिंट करणार मी आता A प्लस B, असं काहीतरी मी कोड लिहिलेलं आहे. लक्षात हां डेफ सम ऑफ 2 नंबर्स दिले ना आपण, हां. त्यांना त्याला डायरेक्ट A इक्वल टू 10 B इक्वल टू 20 करून प्रिंट झाली. एक प्रिंट केलं ते होतं म्हणजे त्याचे फंक्शन दिले सम ऑफ 2 नंबर. A इक्वल टू 10 B इक्वल टू 12 20 दिले ना, ते नुसतं प्लेन वरती डेफ फंक्शन त्याला नुसतं खाली A प्लस B वगैरे केलं, प्रिंट A प्लस B तरी पण होती प्लस. हा म्हणजे आता म्हणणं काय आहे सर, जर आपण फंक्शन हे घेतोय नाव फंक्शन आहे, आपण काय करतो फंक्शन मधून कोणते डॉट करून हे टाकतोय ना, त्याचं म्हणणं हे की डायरेक्ट फंक्शनच कॉल केलं. हां डायरेक्ट नाव. A प्लस केलं तरी पण होईल ना. जर 2 फंक्शन असतील, त्याचं म्हणणं असं की 2 फंक्शन असतील तर नाव द्यायची गरज आहे आपल्याला फंक्शनला. पण जर एकच फंक्शन असेल तर ते डेफ वगैरे लिहून काय करायचं, डायरेक्ट फंक्शनच कॉल करायचं. साहेब देऊन एक फंक्शन तयार तू काय म्हणायचंय, हा कोड आपण नॉर्मली पण लिहू शकतो ना, हां असं म्हणायचंय ना हां, तुम्हाला? normally. काय फिरवलंय तुम्ही सगळे. नॉर्मली काय लिहायचं एक नाही, फंक्शन, मला नाही हे, मला माहिती तुम्ही काय ते सम ऑफ 2 नंबरचं एक फंक्शन तयार केले आणि ते पुढे बी वापरा मग तुम्ही आता. मग मान्य आहे तुझं, आपण हा कोड नॉर्मली पण लिहू शकतो. तुम्हाला मी कन्सेप्ट शिकवतोय ना, शिका ना. ते नाही, त्याचं म्हणणं कळलं नाही सर हा. मला. त्याचं म्हणणं माहिती काय, Deep चे सम डेफ ऑफ- हा डेफ सम ऑफ 2 नंबर्स आहे का, ते काढायचं बरं का. एक नाही, करून हा. टाकायचं. समजा बरं का. पूर्ण लाईनच काढायची. हा. आणि ते फंक्शन जे आहे तो वरती तुम्ही लिहिले, डायरेक्ट ते कॉल करून नाही वापरायचं, हेच म्हणते ना तुला. हां तसंच. फंक्शन्स डॉट py जे दिलेले आहे. हा डायरेक्ट तेच तेच ते म्हणतं. नाही नाही नाही, तसं नाही तसं नाही. हे नाही. हे लाईन काढली तुम्ही, A इक्वल टू 10 B इक्वल टू 20 केला. आता तुम्ही हा प्रोग्राम जर रन केला तरी काय 30 सेकंद. हा तीच अरे आहे ते ना. नॉर्मल येणारच आहे. हां. पण आपल्याला शिकू काय राहिले, फंक्शन शिकू राहिले. मग ते येणार ना मग. बरोबर तेवढं दाखवायची डायरेक्ट. काय नाही काय नाही. लक्षात हा नॉर्मल नाही रन करायचं, नॉर्मली रन नाही करायचं, नॉर्मली पण होतं. आता advance मध्ये घेऊ. चला डेफ कीवर्डचं यूज केलंय, फंक्शन बनवलं. कसं बनवायचं स्वतःचं फंक्शन समजलं? हां स्वतःचं काय नाव द्यायचं ते द्यायचं. कोलन लावलं, सॉरी कर्ली राऊंड ब्रॅकेट्स लावलेले, कोलन लावले, त्याच्या आतमध्ये एंटर केल्यानंतर आपण कोड लिहिले. आता समजा आता मी रनचं बटन दाबलं, काय होईल? रनचं बटन दाबलं, काहीच नाही. काय आलं?
तुमच्या याच्यात रन झाला कोड आणि आउटपुट आला का? नाही नाही आला. माझ्या याच्यात पण नाही. का नाही आलं? हे फक्त कोड लिहिलं ना आपण. लक्षात द्या आता आपण फंक्शन क्रिएट केलं. हा, create. हां फंक्शन क्रिएट केलं. कसं केलं की फंक्शन क्रिएट डेफ कीवर्डचा यूज करून. हां फंक्शनला नाव दिलं, राऊंड ब्रॅकेट्स लावले, कोलन लावलं, आतमध्ये कोड पण लिहिलं, 3 लाईनचं कोड लिहिलंय काहीतरी आपण, बरोबर ना? हां पण रन झालं का? नाही झालं. रन कधी होणार? जेव्हा तुम्ही फंक्शनला कॉल करा. महत्त्वाचं काय फंक्शन कॉल झाला पाहिजे. आपण मॅक्स फंक्शनला कॉल करतो, मॅक्स फंक्शनला राईट करतो ना. कसं राईट करतो आपण? काही अशा पद्धतीने, बरोबर ना? सेम याच पद्धतीने तुमचं फंक्शन आता राईट करा. तुमचं फंक्शनचं नाव काय? सम ऑफ टू नंबर्स. ह्याला राईट करा. आता काय होईल रन केल्यावरती? आता पायथनला काय झालं? हा फंक्शन पायथन कॉल करणार, जाऊन या फंक्शनला शोधणार वरती कुठं असं फंक्शन क्रिएट केलेलं आहे का? हां आहे इथं क्रिएट केलं. तो जाणार त्याच्या आतमध्ये गेल्यावरती तो काय बघतोय A = 10 आहे, B = 20 आहे आणि प्रिंट करायचं आहे A + B. आणि आपल्या आउटपुट स्क्रीनवरती आता डेटा काय होईल? प्रिंट आला. तिथं जर इनपुट दिलं तर मला काय माहिती सर, बरोबर. तरी व्हॅल्यू नाही. हां इथं व्हॅल्यू A = 10 आणि 20 दिलंय बरं. हां आणि आपण समजा ऑपरेटर द्यायचं जोर. हां हां आणि त्याच्यामध्ये का तुला जर का दुसरे वेगळ्या नंबर value द्यायच्या. वेगळ्या व्हॅल्यू हां, द्यायचे, ते कसं तो number द्यायचं? दिला तर सांगतो income. मी. सांगतो मी. हा कन्सेप्ट समजला ना? हां. एवढं समजलं. हां. आता तुझ्या प्रश्नावरती जर का वेगळे नंबर द्यायचे हां. असतील प्रत्येक वेळेस, बरोबर आहे ना? तुमच्या जर का फंक्शनला कोणी कॉल करतोय तर तो त्याचा डेटा देणार आहे. आणि इथं तुम्ही तुमचा डेटा डिफाईन करून ठेवलेला आहे. बरोबर. तुम्ही तुमचा डेटा इथं डिफाईन केलेला आहे. येऊ आपण त्याच्यावर. पण हा कन्सेप्ट समजलं? ह्याला आपण म्हणतो फंक्शन क्रिएशन. चला नीट लक्ष द्या. काय लिहितं मी इथं? ह्या स्टेटमेंटला आपण म्हणतो फंक्शन नेम. याला आपण म्हणणार फंक्शन नेम. म्हणजे की काय? इथं आपण काय केलेलं आहे? फंक्शन क्रिएट केलेलं आहे. इथं आपण फंक्शन डिफाईन केलेलं आहे. हा काय तुमचं इथं या लाईनमध्ये काय झालं? तुमचं फंक्शन डिफाईन झालं आहे, बरोबर ना? फंक्शन क्रिएट झालेलं आहे, त्या फंक्शनला एक नाव भेटलेलं आहे. या लाईनच्या कोडमध्ये असंच झालेलं आहे काहीतरी. फंक्शनला तुम्ही नेम दिलेलं आहे आणि फंक्शनला क्रिएट केलेलं आहे. आणि इथं तुम्ही काय करताय? ह्याला आपण म्हणतो फंक्शन कॉलिंग. काय म्हणतो याला आपण? फंक्शन कॉलिंग. लक्षात आलं? सगळं सिंटॅक्स व्यवस्थितपणे. आता एक की पॉईंट ॲड करा, तुमच्या नोटमध्ये ॲड करा. फंक्शन तुम्ही क्रिएट केला. हां तुम्ही फंक्शन क्रिएट केला. कसं क्रिएट करता तुम्ही? डेफ कीवर्डचा यूज करा. डेफ कीवर्डच्या नंतर स्पेस, फंक्शनला नाव देतात, राऊंड ब्रॅकेट्स, कोलन, मग एंटर दाबणार आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये जसं इथं आपण लिहिलेलं आहे बघा, फंक्शनच्या आतमध्ये तुमचं कोड लिहिलं. मग तो कोड तुमचं लगेच रन होणार का? नाही होणार. जोपर्यंत तुम्ही फंक्शनला कॉल करत नाही तोपर्यंत त्या फंक्शनच्या आतमधलं कोड रन होणार नाही. हा पॉईंट ॲड करा. फंक्शन क्रिएट केलं तुम्ही, मान्य आहे. जोपर्यंत तो फंक्शनला कॉल केला जाणार नाही, जोपर्यंत कोणी येऊन त्या फंक्शनला कॉल करणार नाही तोपर्यंत त्या फंक्शनच्या आतमधलं कोड रन होणार नाही. फंक्शन कॅन नॉट बी रन नाही. फंक्शनच्या आतमधलं कोड रन नाही होणार जोपर्यंत तुम्ही फंक्शनला कॉल करत नाही. आता फंक्शनला कॉल कसं करायचं? हां फंक्शनला कॉल कसं करायचं? फंक्शनचं नाव द्यायचं, ब्रॅकेट द्यायची, बरोबर ना? फंक्शनचं नाव द्यायचं. कोणत्या पण फंक्शनचं नाव द्यायचं का? नाही. ज्या फंक्शनची गरज आहे, बरोबर ना? तुम्ही जो फंक्शन डिफाईन केलेलं आहे त्या फंक्शनचं नाव घ्यायचं आणि पॅरेंथेसिस लावायचं, म्हणजे की कर्ली आपले राऊंड ब्रॅकेट्स लावायचे. डन इथपर्यंत. आता पुढचा कन्सेप्ट तुम्हाला फंक्शनमधलं शिकवत आहे. पुढचा कन्सेप्ट आहे पॅरामीटर्स अँड आर्ग्युमेंट्स. काय आहे पुढचे कन्सेप्ट? आता पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स. स्टेप बाय स्टेप जातो तुमच्यासोबत, एकदम क्लिअर करून देईल तुम्हाला फंक्शन टॉपिक आहे. पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स काय असतात सांग. चला हा कोड तर आता तुम्हाला समजलं, बरोबर ना? कसं आपण पास केलं. हां आता या कोडमध्ये काय होतंय? जेव्हा पण हा फंक्शन कॉल होईल, सम ऑफ टू नंबरचं फंक्शन कोणी पण कॉल करू दे, नेहमी काय होईल? 30च आन्सर येणार, बरोबर ना? 30 आन्सरच येणार. कॉमन झालेला आहे तो आन्सर आता.
मग मी कॉल करू, तुम्ही कॉल करा, दुसऱ्या फाईलमध्ये पण जाऊन कॉल केला तो फंक्शन, तर काय येणार 30 असेल. पण मला काय करायचं आहे आता स्वतःचा डेटा द्यायचा. मला नेहमी 10 आणि 20चा सम थोडं ना पाहिजे असेल. मला काय पाहिजे, काहीतरी वेगळं डेटाचा सम पाहिजे. सो आता इथं कन्सेप्ट येतोय तुमचं पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स. तर नीट समजून घ्या, पॅरामीटर्स कुणाला म्हणायचं पहिले लक्षात घ्यायचं. पॅरामीटर्स कुणाला म्हणायचं, आर्ग्युमेंट्स कुणाला म्हणायचं, पॅरामीटर्स कुठं पास करायचे आणि आर्ग्युमेंट्स कुठं पास करायचे. नीट लक्ष द्यायचं. दोन कन्सेप्ट सांगतोय. पॅरामीटर्स कुणाला म्हणायचं आणि आर्ग्युमेंट्स कुणाला म्हणायचं. आणि सेकंड पॉईंट काय सांगतोय, पॅरामीटर्स कुठं पास करायचे आणि आर्ग्युमेंट्स कुठं पास करायचे. चला सेम आपण आता काय करतोय, याच फंक्शनला परत एकदा क्रिएट करतो. याला आता मी काय करतो, स्किप करतो आत्तासाठी, बरोबर ना. आत्तासाठी काय करतो, त्याला स्किप करतो. हां सेम आपण त्याच फंक्शनला परत एकदा डिफाईन करू. त्यालाच कॉपी करू, त्याला इथं पेस्ट करू. फंक्शनचं नाव काय सेमच आहे, लक्षात येते. फंक्शनचं नाव काय सेम आहे. काय लावायचं आहे आपल्याला, सेंटेक्स कसं कम्प्लीट होतो, ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट आणि फोल्ड, बरोबर ना. अशा पद्धतीने आता समजून घ्या. आता पॅरामीटर्सचा अर्थ काय, पॅरामीटर्स कुठं पास करायचं. दोन गोष्टी सांगितले, पॅरामीटर्स कुठं पास करायचं, पॅरामीटर्स कुणाला म्हणायचं आणि पॅरामीटर्स कुठं पास करायचं. चला पॅरामीटर्स कुणाला म्हणायचं, जिथं तुम्ही फंक्शन क्रिएट करताय, इथं तुम्ही फंक्शन क्रिएट करताय ना तुमचं, हां या लाईनमध्ये तुमचं फंक्शन क्रिएट होतं आहे. सो हे जे राऊंड ब्रॅकेट्स आहे ना तुमचे, त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये पॅरामीटर्स पास करायचे. पॅरामीटर्स काय असतात, सपोज मी पास करतोय, पॅरामीटरला नाव देतोय ए कॉमा, लक्षात येते पॅरामीटर्स काय ए कॉमा, म्हणजे काय झाले इथं मी माझे पॅरामीटर्स कुणाला म्हणायचं, पॅरामीटर्स कुणाला म्हणायचं, जे राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये पास होतं. पण कोणत्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये, जिथं फंक्शन क्रिएट होतोय त्याच्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये जो डेटा पास होईल त्या डेटाला काय म्हणायचं, पॅरामीटर्स. लक्षात येतोय, पॅरामीटर्स कुणाला म्हणायचं, कुणाला पण नाही म्हणायचं. जिथं फंक्शन क्रिएट होतंय, जिथं फंक्शन क्रिएट झालंय तुमचं डेफ कीवर्डनी, त्याच्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये तुम्ही काय पास केलंय ए कॉमा बी. सो जेव्हा जिथं फंक्शन क्रिएट होतं त्याच्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये जे डेटा पास होतोय त्याला आपण म्हणतो पॅरामीटर्स. पॅरामीटर्स कुठं पास करायचे, जिथं फंक्शन क्रिएट होतं. मग लावायचं कोलन. आता बघ, आता लावलं मी कोलन. आता मी काय लिहितोय बघा, डायरेक्टली लिहितोय प्रिंट ए प्लस बी. लक्षात आहे, वरच्या कोडमध्ये खालच्या कोडमध्ये काय डिफरन्स वाटतो सांगा. वरच्या कोडमध्ये डायरेक्ट व्हॅल्यू दिली आहे. तुम्ही ए प्लस बी मध्ये कोणती जरी व्हॅल्यू दिली तर त्याची व्हेरी होणार पॅरामीटर, बरोबर. आता ह्याला आपण काय म्हणतो, पॅरामीटर्स. आता हे पॅरामीटर्स जे आपण इथं पास केलेले, त्या पॅरामीटर्सला डेटा दिलाय का आपण अजून, नाही दिला. तुम्ही म्हणताय ए प्लस बी करा, पण कोणत्या नंबरचं ए प्लस बी करा, तर डेटा द्यावा लागेल ना. आता पहिली गोष्ट तर हां पहिले तर हे समजले पॅरामीटर्स कुणाला म्हणायचं, राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये पॅरामीटर्स कुठं पास करायचे, फंक्शन नंतर. हां जिथं फंक्शन क्रिएट होत आहे तिथं त्याच्या राऊंड ब्रॅकेटच्या आत. चला हा झाला. आता म्हणा, आता जेव्हा मी रन करणार बटन तर आउटपुट येईल का नाही येणार, फंक्शन कॉल नाही केलं आहे. फंक्शनला पहिले कॉल करा, फंक्शनचं नाव जे त्यांनीच कॉल करावं लागेल. फंक्शनचं नाव काय, सम ऑफ टू नंबर, ब्रॅकेट्स लावणार. आता लक्षात आहे, आता आतमध्ये या दोन ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण काय करणार, डेटा पास करणार. आता मी इथं डेटा काय देतोय 10,20. लक्षात आहे. आता या डेटाला जिथं आपण फंक्शन कॉल केलं, या 17 लाईनवरती आपण फंक्शनला कॉल केलं आहे, बरोबर. हां जिथं आपण फंक्शनला कॉल केलेलं आहे त्याच्या आतमध्ये आपण डेटा पास केलेला आहे. तर त्या डेटाला काय म्हणायचं, आर्ग्युमेंट्स. काय म्हणायचे, आर्ग्युमेंट्स. म्हणजे हे आर्ग्युमेंट झाले, हे आर्ग्युमेंट झाले. कुणाचे आर्ग्युमेंट झाले, या पॅरामीटरचे आर्ग्युमेंट झाले. म्हणजे ब्रॅकेटच्या आत ते पॅरामीटर आहे. लक्षात येतोय. हे काय झाले, ए कॉमा बी काय, 10,20 काय आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट्स कुठं पास करायचं, काय पॅरामीटरच्या जागेवर म्हणला तो, आणि ते फंक्शन कॉलिंगच्या जागेवर. पॅरामीटर पॅरामीटर्स कुठे पास करायचे, जिथं फंक्शन क्रिएट करतोय, आणि आर्ग्युमेंट्स कुठं पास करायचे, जिथं फंक्शन कॉल करतोय. राहील ना लक्षात. हो. आता हा झालं इथपर्यंत पण. त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट नोट डाऊन करायचा. तुम्ही कोणत्या फंक्शनला कॉल करताय, कोणत्या फंक्शनला कॉल करताय, मग त्याच्यामध्ये ते हे राहिलं ना, फंक्शन टाकायचं आहे ना, फंक्शन
काय error? काय error? नाही करता येत असतो ना मला म्हणा कोणत्या फंक्शनला कॉल करताय? अरे कोणत्या फंक्शनला कॉल करताय? सम ऑफ टू नंबर्स. सम ऑफ टू नंबर्सला तुम्ही कॉल करताय. फंक्शनचं नाव सांगा ना. आता तुम्ही सम ऑफ टू नंबर्सला कॉल करताय बरोबर. हा. वरती कुठं सम ऑफ टू नंबरचं फंक्शन प्रेझेंट आहे हा. का? बनवलंय का कुठं? त्या जिथं तुम्ही सम ऑफ टू नंबरचं फंक्शन बनवलंय त्याच्यामध्ये पॅरामीटर पास आहे का? कॅट आणलेलं ना. सम ऑफ टू नंबरचं फंक्शन बनवलेलं आहे कुठं वरती? पॅरामीटर्स पास आहे तिथं. होय. किती पॅरामीटर्स आहे? दोन. किती आर्ग्युमेंट्स इथं पास झाले पाहिजे? दोन. जर का मी इथं एकच आर्ग्युमेंट पास केला तर त्याचं आउटपुट काय येते ना ते समजा. Not in my hand. काही नाही. त्यांनी बरोबर सांगितलं. काय सांगितलं? मिसिंग वन रिक्वायर आर्ग्युमेंट. ते पण कोणत्यासाठी? बी साठी. लक्षात आलंय? जेव्हा तुम्ही फंक्शनला कॉल करताय ना सम ऑफ टू नंबरला तुम्ही कॉल केला बरोबर. तर सम ऑफ टू नंबरमध्ये तुम्ही आर्ग्युमेंट्स पास करणार. किती आर्ग्युमेंट्स पास करायचे? जेवढे पॅरामीटर्स तुम्ही डिफाईन केले. किती पॅरामीटर्स येतात? दोन. तर किती आर्ग्युमेंट पास झाले पाहिजे? दोनच. आता बरोबर ए ला कोणती व्हॅल्यू असाइन होणार? 10. बी ला 20. लक्षात येतोय? 30. रन करा आता. आला 30. आता तुझा प्रश्न होतं जर का वेगळा डेटा द्यायचा असेल आता मी इथं काय करणार? देऊ शकता. आता वेगळं देऊ शकतो. इथं दिलं 100, इथं दिलं 200, चला 2000 सॉरी 200. किती येईल आता? 300. बरोबर. आणि आता या फंक्शनला सम ऑफ टू नंबरच्या फंक्शनला कोणत्याही पायथनच्या फाईलमध्ये जाऊन कॉल कर बरोबर. त्याच्या जेव्हा तुम्ही त्याला कॉल करणार तिथं आर्ग्युमेंट देणार ना तुम्ही? काय नाही देणार? नाही आर्ग्युमेंट द्यावं लागेल. द्यावंच लागेल ना. त्यामध्ये टोटल. तेव्हाच टोटल येणार. लक्षात येईल. किती आर्ग्युमेंट देणार? दोनच देणार. दोनच द्यावं लागेल. 3 देऊ शकता का? नाही. 1 देऊ शकता का? कंपल्सरी किती? Function of two numbers. त्याच्यामध्ये ABC असतं. सर हे करता येईल का आपल्याला जे फंक्शन आपण घेतलेलं आहे आपण दुसऱ्या कोडमध्ये ते फंक्शन काय दिलंय ते रिट्रीव्ह करता येईल का? म्हणजे आता आपल्याला इथं कसं तुम्ही म्हणतात हे दोन आर्ग्युमेंट द्यावं लागतं 2 पॅरामीटर आहे हा पण खूप फंक्शन आहे. खूप फंक्शन समजा तुम्ही लिहिलेले एखाद्या फाईलमध्ये खूप फंक्शन लिहिलेले त्यातल्या फंक्शनला किती आर्ग्युमेंट पाहिजे हे तुम्हाला कसं कळणार? हो सर. कळलं का आता काय? हां हां सी आहे का आपली ग्रामर खाली ती नंबर. हा कर ना इथं. हे बीसीचं खाली B प्लस C. आणि तिथं print A plus B plus C. आता इथे सर 3 पॅरामीटर आहे 3 आर्ग्युमेंट घ्यायचे हे आपल्याला कसं कळून बोर्ड लिहिताना तिथं कळलं पाहिजे ना काय लागेल सर. आता हे फंक्शन सम ऑफ टू नंबर दिले. अरे ते नाव दिलंय फक्त. त्याच्यापेक्षा नावाने काय नाही काय तुमचा जो फंक्शन असतो ना हां. कुणासोबत पण असं शेअर नाही केलं जात. पायथनचे जे इनबिल्ट फंक्शन्स आहेत लेंथ मॅक्स मीन हां. हां बरोबर ना. तुम्ही असे किती फंक्शन स्टडी केलेले बरोबर ना. हां. ते जे फंक्शन्स होते ना ते फंक्शनचं गाईड कुठेतरी अवेलेबल आहे. हां. ते गाईड मी जाऊन वाचलं. ते गाईड वाचल्यावरती ते प्रिंट फंक्शनची डेफिनेशन तिथं डिफाईन करून ठेवली होती. तिथंच लिहिलेलं होतं जर का तुम्ही हा फंक्शन वापरताय तर याच्यामध्ये तुम्ही असा नंबर पास करू शकता. जर का तुम्ही असं स्वतःची लायब्ररी क्रिएट केली बरोबर ना अशी स्वतःची तुम्ही एक पायथनची फाईल क्रिएट केली आणि त्याच्यामध्ये असे भरपूर फंक्शन्स आहेत तर ते तुम्हाला काय करावं लागेल तुमच्या लायब्ररीची एक गाईड रिलीज करावं लागेल. तुम्ही त्या लायब्ररीची गाईड काय करणार? रिलीज करणार. मग ज्याला पण ती गाईड भेटणार तो त्या गाईडला रीड करणार. त्याला समजायला तर पाहिजे ना त्या तुमच्या लायब्ररीच्या आतमध्ये नेमकी किती फंक्शन्स आहेत. ते फंक्शन्सला तो बघणार. मग त्या फंक्शनचं यूज बघणार. तुम्हाला तिथे यूज पण डिफाईन करावं लागेल ना तरच तो वापरणार त्याला. जर का त्याला काही कामाचंच नसेल तो फंक्शन तो वापरणार का? असं नसतं प्रत्येक ठिकाणी. जर का मी functions डॉट पी वाय कुणाला दिली functions.py कुणाला प्रोव्हाइड केला बरोबर. सो त्याला त्याच्या आतमधले जर का फंक्शन्स वापरायचे तर एक तर तो त्या फाईलच्या आतमध्ये जाऊन पहिले बघणार नाही तर मी त्याला एक युजर गाईड प्रोव्हाइड करणार. अशी माझी लायब्ररी आहे फंक्शन्स नावाची. त्या फंक्शन्स नावाच्या लायब्ररीमध्ये एवढे फंक्शन्स आहेत. त्या फंक्शनचं यूज आहे त्याची डेफिनेशन आहे. आता तू बघ तुला यूज करायची का नाही करायची संपला विषय. लक्षात येतं? कन्सेप्ट समजलाय हा? त्याला आपण काय म्हणतो? पॅरामीटर्स. ह्याला आपण काय म्हणतो? आर्ग्युमेंट्स. समजलाय कन्सेप्ट? नाही
हा पॉईंट नोट डाऊन करा. जेवढे पॅरामीटर्स आहे तेवढे आर्ग्युमेंट पास केलेच पाहिजे. हा म्हणजे हां, असं तुमच्या मनात नाही सांगणार. चल, आले तुम्ही इथपर्यंत. आता पुढचं कन्सेप्ट. चला, आता आपल्याला शिकायचं आहे टाईप्स ऑफ आर्ग्युमेंट्स. काय शिकायचं आता? टाईप्स ऑफ आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंट कुठं पास करायचे ते तर समजले तुम्हाला. आर्ग्युमेंट्स कुठं पास करायचे ते समजले. हो. जिथं फंक्शनला कॉल करतोय तिथं आर्ग्युमेंट्स पास होतात. आता ते पास करण्याचे पण वेगवेगळे पद्धती. पास करण्याचे पण वेगवेगळे पद्धती. तुम्ही हा जो इथं 100, 200, 300 पास केलेला आहे ना, हे सुद्धा एक टाईप आहे. पास करण्याची एक पद्धत झाली. त्या पद्धतीला काय म्हणायचं ते समजून घ्या. तुम्ही जर का असं पास केलं आहे 100, 200, 300, तर त्याला पायथनमध्ये काय म्हटलं गेलेलं आहे ते समजा. त्याला आपण म्हणतो पोझिशनल आर्ग्युमेंट्स. काय म्हणतो आपण? पोझिशनल आर्ग्युमेंट्स. पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतोय ते समजून घ्या. हाच कोडमध्ये तुम्हाला समजणार आहे. इथं तुम्ही 100, 200, 300 पास केलेले, बरोबर. इथं तुम्ही काय पास केलं? 100, 200 आणि 300. पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतो? सगळ्यात पहिले तर जेवढे पॅरामीटर्स तुम्ही इथं पास केलेले आहे ना, तेवढे आर्ग्युमेंट तर पास झालेच पाहिजे. हा त्याचं पहिलं रूल काय त्याचं? जेवढे पॅरामीटर्स तुम्ही इथं पास केलेले तेवढे आर्ग्युमेंट्स मला पाहिजेच इथं पास केलेले. दुसरा रूल तो काय सांगतोय? तो कोणत्या पॅरामीटरला कोणता आर्ग्युमेंट पास करणार, हा कसं करणार? पोझिशन वाईज करणार. म्हणजे बरोबर एला कोणता डेटा भेटणार? पहिलाच डेटा 100 भेटणार. बीला कोणता भेटणार? 200. सीला कोणता भेटणार? 300. हा पॉईंट डोक्यात ठेवा. हा जो 300 आर्ग्युमेंट आहे हा एला जाणार का? नाही जाणार. कारण पोझिशनल आर्ग्युमेंटचं आता काय, इथं पोझिशन एची कोणती आहे? पहिली पोझिशन आहे. आणि इथं आर्ग्युमेंटमध्ये पहिला आर्ग्युमेंट कोणता आहे? 100. तर ते पोझिशन वाईज काय होणार? असं आहे. लक्षात आलं? तर तोच आहे पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट. पहिलं रूल काय? जेवढे पॅरामीटर आहेत तेवढेच आर्ग्युमेंट इथं पास झाले पाहिजे सगळ्यात पहिले तर. आणि दुसरं रूल काय सांगतोय? पोझिशन वाईज डेटा असेल म्हणा. कोणत्या पण पॅरामीटरला कोणतं पण आर्ग्युमेंट नाही भेटणार. या साईडला या इथं पहिलं पॅरामीटर कोणतं आहे? ए. इथं पहिलं आर्ग्युमेंट कोणतं आहे? 100. तर ते ए इक्वल टू काय असणार? 100 सोडून. लक्षात येतं? इथं बी पॅरामीटर कोणतं आहे? सेकंड पोझिशनला. आर्ग्युमेंटमध्ये सेकंड पोझिशन कोण आहे? 200. तर बरोबर ते दोघंच असेल. लक्षात आलं? त्याच्यासाठी मी तुम्हाला आता फंक्शन घेतोय. एम्प्लॉई नावाचं काय करतो इथं? फंक्शन घेतो. एम्प्लॉई नावाच्या फंक्शनमध्ये मी स्टोअर करतोय ID, नेम, एज, सॅलरी आणि काय स्टोअर करायचं अजून? डिपार्टमेंट किंवा डेसिग्नेशन आपण त्याला म्हणतो. काही अशा पद्धतीने. आता तुम्ही प्रिंट करू शकता. प्रिंट करू शकतात. काय प्रिंट करायचं आहे आपल्याला? एम्प्लॉई ID. एम्प्लॉई ID मध्ये काय यायला पाहिजे? जो ID यूज केलेला. नेक्स्ट काय? एम्प्लॉईचं नेम. काय यूज केलं मी तर? वरती जे पॅरामीटर्स आहे त्या पॅरामीटरला मी आता काय करतोय? खाली यूज करतोय ना कोडमध्ये, माझ्या फंक्शनच्या कोडमध्ये. करू शकतो मी तसं. प्रत्येक पॅरामीटरला एक आर्ग्युमेंट भेटणार आहे. त्या आर्ग्युमेंटचा वापर आपण खालच्या कोडमध्ये करू शकतो. सॅलरी. सॅलरीमध्ये काय पास करणार?
एम्प्लॉईचं डेझिग्नेशनमध्ये डेझिग्नेशनला मी काय करणार पास करणार, बरोबर ना. हा काय माझा कोड झाला नाही, एवढं सगळं कोड आहे. कुणाच्या आतमध्ये तो कोड? फंक्शनच्या आतमध्ये. फंक्शनचं नाव काय? एम्प्लॉई. आता कोड कसं रन होईल? हा कोड सगळं कधी रन होईल? फंक्शनला कॉल डोक्यातच घाला तो कोड कधी रन होतो? फंक्शनच्या आतमधलं जेव्हा फंक्शनला कॉल करतो. फंक्शनला कसं कॉल करायचं? एम्प्लॉय ब्रॅकेट आलं. आता आर्ग्युमेंट पास करायला पाहिजे का इथं, काय नाही करायला पाहिजे? इथं आर्ग्युमेंट पास करू का नको करू? का करायला पाहिजे? हां, एम्प्टी सोडलं तर एरर येईल. काय एरर येणार? कारण तुम्ही पॅरामीटर डिफाईन केलेले नाही तर जर का तुम्ही पॅरामीटर डिफाईन करताय तर आर्ग्युमेंट पास करणं कंपल्सरी, हा सुद्धा नोट करा. चला आता मला सांगा, जे आर्ग्युमेंट पास करणार आहे त्याला मला पास करायचं आहे पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट वापरून. तर कसं पास करायचं? हां, पहिले मी नेम नाही घेऊ शकत का? नाही ना, पोझिशनल आहे ना. प्रदीप 22 बरोबर ना. जर का मी इथं शफल केला डेटा, आर्ग्युमेंट पास करताना शफल केलं, सपोज पहिले टाकून दिलं प्रदीप, मग टाकून दिलं सॅलरी, मग टाकून दिलं डेझिग्नेशन, मग काय होईल? एरर नाही आलं. बघायचं आहे. चला काय डेटा प्रिंट होणार आता सध्या बघू सर. पहिले काय आलं? एम्प्लॉई आय डीमध्ये बरोबर 101 आलं, एम्प्लॉई नेममध्ये प्रदीप आलं, एजमध्ये त्याची एज आली, सॅलरी किती ते पण आली, आणि डेझिग्नेशन तोचं काय? सॉफ्टवेअर इंजिनियर. आता मी जर का इथं सपोज चेंज केलं, इथं टाकून दिलं प्रदीप, हां, आता घेतलं 101. चल आता काय होईल बोला मला. आता आउटपुटमध्ये काय येईल? खालीवर काय होईल? एम्प्लॉई आय डीमध्ये काय आला? प्रदीप आला. एम्प्लॉई नेममध्ये काय आला? 101 आला. लक्षात येतंय? खालीवर काहीच होणार नाही. पोझिशन तुमची पॅरामीटरची पोझिशन नाही चेंज होणार, पॅरामीटरची पोझिशन फिक्स आहे. आता तुम्हाला आर्ग्युमेंट कसे पास करायचे ते तुम्ही बघा. आणि आर्ग्युमेंट आपण कसे पास करतोय? पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट फॉलो करतो. आणि पोझिशनल आर्ग्युमेंटचे कन्सेप्ट काय सांगतोय? 2 रूल परत ऐकून घ्या. जेवढे पॅरामीटर पास केलेले तेवढे आर्ग्युमेंट पास झाले पाहिजे सगळ्यात पहिले तर. आणि सेकंड रूल काय सांगतोय? जे आर्ग्युमेंट तुम्ही पास करताय त्याची सिक्वेन्स बघा. त्याची सिक्वेन्स कशी पाहिजे? जशी पॅरामीटरची सिक्वेन्स असेल. इथं मी सिक्वेन्स चेंज केली, पहिले मी नेमला पुट केलं आणि मग आय डीला पुट केलं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पायथन काय करणार? त्या डेटाला आय डीला असाइन करणार आणि नेमला आय डी असाइन करून देणार. बरोबर ना? हो. मला ते प्रिंट एम्प्लॉई दुसरं दिलं तरी जमलं काय ते 2 नंबरची नाही इथून हे हां प्रिंट वर ते खाली जमलं मला ते सगळं. हां 2 नंबर हा ते काय नाही समजलं याच्यामध्ये? जर का तुला हा खालचं समजलं आहे, वरचं काय नाही समजलं? नाही मग ते आय अरे एफ काय आहे? अरे एफ स्ट्रिंगचा कन्सेप्ट नाही सांगितलं होतं का? हा आय डीला मी डायरेक्टली नाही लिहू शकत ना स्ट्रिंगच्या आतमध्ये. हा आय डी काय आहे? बेसिकली पॅरामीटरचं नाव आहे. त्या पॅरामीटरला जर का मला यूज करायचं आहे तर मला त्याला इंडिपेंडेंट राईट करावं लागेल, कोर्सच्या आतमध्ये नाही लिहू शकत. पण एफ स्ट्रिंगचा कन्सेप्ट काय सांगतो? एकच स्ट्रिंग बनवा आणि त्या एका स्ट्रिंगच्या आतमध्ये तुम्हाला जो कंटेंट प्रिंट करायचा आहे तो पण लिहा आणि पॅरामीटरला पण पास करा. वरची जी व्हेरिएबल आहे का ते कर्ली जॅकेट मध्ये जर लिहिले ना खाली प्रिंट मध्ये ते एन स्ट्रिंग लावून तरच ते कॉल होतात.
काय रिव्हिजन करता येते तुम्ही तुम्हाला एफ स्ट्रिंग माहिती नाही नाही, माहिती आहे ना, जे- ये पण आहे, हा पण आहे. आपण तो compulsory हे झालं पाहिजे. तेव्हा हे string वापरतो. Hello. काही सर स्ट्रिंग चला बघा आता समजलंय ना टाइप्स ऑफ आर्ग्युमेंट मधलं पहिला आर्ग्युमेंट काय होतं पोझिशनल आर्ग्युमेंट लक्षात आलंय चला दुसरा आर्ग्युमेंट बघा दुसरा आर्ग्युमेंट बघा चला दुसरा आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय दुसरा आर्ग्युमेंट आहे डिफॉल्ट आर्ग्युमेंट काय डिफॉल्ट आर्ग्युमेंट किती classes आहेत? Default. हा? किती tool? काय टाईप्स Arguments and type. आर्ग्युमेंटचा टाईप ना 3 आहे आता चल टोटल 3 आहे पहिला झालेला आहे हा दुसरा आहे तुमचा अजून एक यायचा तर डिफॉल्ट आर्ग्युमेंटला समजून घ्या आता व्यवस्थित पण चाल डिफॉल्ट आर्ग्युमेंटच्या कन्सेप्टला समजून घ्यायचं हॅलो झालं आता कन्सेप्ट समजून घ्या व्यवस्थितपणे सांग काय फंक्शन बनवलं आहे ऑनलाईन फूड नावाचं मी काय केलेलं आहे एक फंक्शन बनवलं आहे ठीक आहे ऑनलाईन फूड नावाचं काय केलं एक फंक्शन क्रिएट केलं हां त्या फंक्शनच्या आतमध्ये किती पॅरामीटर्स आहेत 4 किती आहे 4 3 प्राइस व्हॅल्यू 3 3 आहे चला आता कोड कधी रन होईल माझं आणि फंक्शन कॉल केलं फंक्शनला कॉल केलं चला फंक्शनला कॉल करतोय फंक्शनच्या आतमध्ये आर्ग्युमेंट पास करावं लागेल ना करावं लागेल पॅरामीटर डिफाईन केलेले चला काय पॅरामीटर डिफाईन करतोय किती पॅरामीटर किती आर्ग्युमेंट्स पास करावे लागतील 3 500 आणि 50 मी किती आर्ग्युमेंट पास करतोय चला, आता डिफॉल्ट आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतो हां त्याचे रूल काय हां पोझिशनल आर्ग्युमेंटचे रूल्स काय होते जेवढे पॅरामीटर्स डिफाईन केलेले आहे ना तेवढे आर्ग्युमेंट डिफाईन करावेच लागतील पहिलं आणि दुसरं रूल काय सांगायचं तो पोझिशन चेक करा पॅरामीटरची जी पोझिशन आहे त्याच पोझिशनमध्ये आर्ग्युमेंट्स पण पास झाले पाहिजे जर का तुम्ही आर्ग्युमेंटची पोझिशन चेंज केली तर पॅरामीटर्सला वेगवेगळे आर्ग्युमेंट्स तुम्हाला असाइन केले जातात जसं आपण इथं केलं होतं प्रदीपला पहिलं ठेवलेलं पहिलं पॅरामीटर काय येतं आय डी मग पायथन काय करणार आय डीमध्ये कुणाला स्टोअर करणार प्रदीपला स्टोअर करणार आणि नेममध्ये काय स्टोअर करणार 101 स्टोअर करणार बरोबर ना
जर का तुम्ही पोझिशन चुकवली तर तुमचं डेटा असाइनमेंट पण चुकणार. पण ऑनलाईन आता याच्यामध्ये डिफॉल्ट आर्ग्युमेंटमध्ये काय सांगतो, डिफॉल्ट आर्ग्युमेंट काय सांगतोय, पहिली गोष्ट तर जिथं तुम्ही पॅरामीटर डिफाईन केलेलं आहे ना, जिथं तुम्ही पॅरामीटर डिफाईन केलेलं आहे ना, तिथं पॅरामीटरला इक्वल टू करून तुमची एक डिफॉल्ट व्हॅल्यू त्याच्यामध्ये सेट करून टाका. लक्षात येते, पॅरामीटर तुम्ही इथं काय डिफाईन केलेलं आहे, फूड, प्राईस आणि डिलिव्हरी चार्ज. हां, तुम्ही तुमच्या पॅरामीटरला डिफॉल्ट व्हॅल्यू काय करू शकता, तुम्ही सेट करू शकता. हां, याचं यूज काय, सपोज एक युजर जेव्हा डेटा पास करतोय, जेव्हा आर्ग्युमेंट पास करतोय, तिथं त्यांनी जर का नाही पास केलं एखाद्या टाईमला जर का युजरकडून राहून गेला तर काय करायचं, तर कोणतं डेटा यूज होईल तेव्हा एरर येईल का आपल्याला, नाही एरर नाही. पायथन काय करणार, डिफॉल्ट व्हॅल्यू तर सेट केलेली आहे ना प्रत्येक पॅरामीटरसाठी, सो त्या प्रत्येक पॅरामीटरमध्ये डिफॉल्ट व्हॅल्यू काय 50 आहे, तर ती 50 काय होईल, ऑटो तुम्हाला असाइन होईल. लक्षात येतोय, क्लिअर आहे ना. लक्षात येतोय डिफॉल्ट व्हॅल्यूचा अर्थ काय. चला आता मी जेव्हा याला रन करतोय काय होईल, आउटपुट स्क्रीनवरती काय शो होईल, जा प्राइस 500 बिलो टोटल 550 येईल ना. प्राइस तुमची 50 आहे, 500 आहे, डिलिव्हरी चार्ज पकडून प्लस होणार आणि तुम्हाला 550चा अमाऊंट इथं काय झालेलं आहे स्टोअर. बरोबर ना, काय चुकतंय, लक्षात आलेलं आहे. आता मी इथं डिलिव्हरी चार्जसाठी काय डेटा दिलं होतं का आर्ग्युमेंटमध्ये, किती आर्ग्युमेंट पास केले मी टोटल, 2च केले. पहिला आर्ग्युमेंट कुणाला जाऊन असाइन झाला, फूडला. दुसरा आर्ग्युमेंट कुणाला जाऊन असाइन, प्राइसला. आता डिलिव्हरी चार्जला आर्ग्युमेंट दिलंय का, नाही दिलं. मग त्यांनी बाय डिफॉल्ट कोणती व्हॅल्यू घेतली, 50 घेतली आणि कोड रन केला माझ्यासाठी. हां, टोटल अमाऊंट कसं आलं, म्हणजे तिथं ॲडिशन केली ना मी, प्राइस प्लस डिलिव्हरी चार्ज. त्याच्याशी होतं काय म्हणजे डिलिव्हरी चार्ज 50 दिल्यामुळं ते डायरेक्ट तुम्ही ॲड झाला. मी तर डिलिव्हरी चार्ज पासच नाही केला. चला आता सपोज करा, डिफॉल्ट डिलिव्हरी चार्ज माझ्या सिस्टममध्ये 50 आहे. हां, कोणतं पण एरिया असो, पण मी एक रिस्ट्रिक्शन लावलेलं आहे, इफची कंडिशन लावलेली आहे, जर का किलोमीटर 6-7च्या पुढे गेला, बाय डिफॉल्ट जर का 5 किलोमीटरपर्यंत डिलिव्हरी असेल कोणत्या पण याची तर 50 रुपये चार्ज फिक्स आहे माझा. पण जर का एखाद्या डिलिव्हरी 5 किलोमीटरच्या वरती आली, येऊ शकते ना, कोणी एखाद्या 10 किलोमीटरच्या रेंजमध्ये असू शकते, तिथून तो ऑर्डर करतोय, तर मला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं. मला आता 50ला यूज नाही करायचं, कारण तो माझ्यासाठी काय उपयोगाचा नाही ना. मला डिलिव्हरी चार्ज किती द्यायचा आहे आता, 100. लक्षात आलं. हां, आता मला सांगा काय होईल. आता पायथन काय करणार माहिती आहे, या डिलिव्हरी चार्जची 50 होती ना डिफॉल्ट, त्याला कन्सिडरच नाही करणार. तो कुणाला कन्सिडर करणार, 100ला कन्सिडर करणार. लक्षात येतं. मग प्रायोरिटी कुणाची आहे, जेव्हा आर्ग्युमेंटची प्रायोरिटी जास्त आहे, हे डिफॉल्ट व्हॅल्यूची प्रायोरिटी जास्त आहे, आर्ग्युमेंटची प्रायोरिटी नेहमी डिफॉल्ट व्हॅल्यूपेक्षा जास्त राहील. लक्षात घ्या कन्सेप्ट, आर्ग्युमेंटची प्रायोरिटी नेहमी डिफॉल्ट व्हॅल्यूपेक्षा जास्त राहील. डिफॉल्ट व्हॅल्यू का सेट केलेलं आहे, कारण सपोज एखाद युजरकडून युजरने नाही पुट केलं, चुकून त्याच्याकडून नाही पास झाला काही डेटा, त्या केसमध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू सेट आहे, त्याला पिक करा आणि कोड रन करा. बरोबर ना. पण पोझिशनल आर्ग्युमेंटमध्ये जर का चुकून एखाद्याने डेझिग्नेशन फिलच नाही केला, होईल का कोड रन, नाही होणार. का, कारण तो एरर देणार, कारण त्याचं रूल्स काय होते, जेवढे पॅरामीटर्स आहे तेवढे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स तर पास झालेच पाहिजे. पण इथं तसं नाही, इथं तसं नाही. डिफॉल्ट व्हॅल्यूचा कन्सेप्ट काय सांगतो, एक तर तुम्ही डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करा, डिफॉल्ट व्हॅल्यू जर का तुम्ही सेट केली पॅरामीटरला अगोदरच, मग तुम्ही इथं पास करा नाही तर नका करू, ते तुमचं प्रश्न. लक्षात येते. बाय डिफॉल्ट मी ती व्हॅल्यू घेणार आणि माझं कोड मी चालू देणार, माझं काम चालू आहे. बरोबर ना, असा केस. पण आणि सपोज जर का डिफॉल्ट व्हॅल्यू सेट आहे, डिफॉल्ट व्हॅल्यू सेट आहे, जसं इथं डिलिव्हरी चार्जसाठी डिफॉल्ट व्हॅल्यू काय होती, सेट होती. आता मी डिलिव्हरी चार्ज पास केलं नाही केलं, पायथनला काही फरक पडतोय का, नाही पडत, कारण त्याच्यासाठी डिफॉल्ट व्हॅल्यू सेट आहे. नेहमी तो काय करणार, 50ला घेणार आणि प्रत्येक डिलिव्हरीसाठी 50 रुपये चार्ज तो हे करणार, चार्ज करणार. पण जर का मी आर्ग्युमेंट दिला, मी जर का आर्ग्युमेंट पास केला, मग तो डिफॉल्ट व्हॅल्यूला कन्सिडर नाही करणार. कोणाला कन्सिडर करणार, 100ला कन्सिडर करणार. डिफॉल्ट व्हॅल्यूला कधी कन्सिडर करणार, जेव्हा आर्ग्युमेंट पासच नाही होणार. चला आता रन केल्यावरती काय होईल, किती फायनल अमाऊंट,
600. सहाशे यायला पाहिजे. आली लक्षात आले ना करा व्यवस्थितपणे. आता याच्यामध्ये अजून एक पॉईंट नोट करा या डिफॉल्ट आर्ग्युमेंटमध्ये. इथं वरतीच तुम्हाला नोट करून देतो की जे डिफॉल्ट आर्ग्युमेंट असतात ना, ज्या पण पॅरामीटरला तुम्ही डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करताय तो पॅरामीटर या पूर्ण फंक्शनमध्ये नीट लक्ष देऊन आहे का, या फंक्शनमध्ये तुम्ही पॅरामीटर्सला डिफाईन केलेलं आहे बरोबर ना. या फंक्शनमध्ये तुम्ही पॅरामीटर्सला डिफाईन केलेलं आहे. पहिले फूड, प्राईस आणि डिलिव्हरी चार्ज. सपोज जर का तुम्हाला एखाद्या पॅरामीटरला डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायची तर तो जो पॅरामीटर आहे ना तो त्या फंक्शनमध्ये एंडिंगला प्रेझेंट पाहिजे. लक्ष देऊन आहे काय म्हणताय. डिफॉल्ट व्हॅल्यू हां, एखाद्या पॅरामीटरला जर का तुम्हाला डिफॉल्ट व्हॅल्यू द्यायची तर तो पॅरामीटर तुमच्या फंक्शनमध्ये कुठं प्रेझेंट पाहिजे, एंडिंगला प्रेझेंट पाहिजे. सपोज जर का मला या फूडला पण एक डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायची, फूडला पण मला काय करायची आहे, एक डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करायची. आता सांगा काय होईल, कोड रन होईल का नाही होणार. हां, फूड कुठं आहे, पहिल्या पोझिशनवरती. पायथन काय सांगतोय, तुम्ही डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करा, प्रॉब्लेम नाही. पण तो जो डिफॉल्ट व्हॅल्यू ज्याला सेट करताय, फूड नावाच्या पॅरामीटरला सेट करताय ना, तो फूड नावाचा पॅरामीटर कुठं प्रेझेंट पाहिजे, इथं कुठं तरी डिलिव्हरी. शेवटी 2 दिले तरी चालते. शेवटी 2 द्या, 3 द्या, घ्यायचं. हां एंडिंगला पाहिजे. सर तिथं आर्ग्युमेंट आपण दिले तिथे इनपुट वापर नाही का आपल्याकडे? कुठं. हां, इनपुट पण वापरते ते पण टाईप्स ऑफ आर्ग्युमेंट संपले होते शोधून. लक्षात येतोय ना. नोट काय तुमची, डिफॉल्ट व्हॅल्यू एंडिंगला पाहिजे. हां डिफॉल्ट डिफॉल्ट व्हॅल्यू एंडिंगला नाही पाहिजे, डिफॉल्ट व्हॅल्यू पॅरामीटर एंडिंगला पाहिजे. असं पण लिहू शकता तुम्ही, डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स शुड बी डिक्लेअर आफ्टर पोझिशनल आर्ग्युमेंट्स. बरोबर ना. कारण हे जे फूड आणि प्राईस आहे त्यांना तर डेटा पास करणं कंपल्सरी आहे. चला आता मी त्याच फंक्शनला परत एकदा कॉल करतोय तुमच्यासाठी. आणि आता सांगा काय होईल. काय झालं? आणि वरती काय केलं? या लाईनचं आउटपुट काय आहे. बर्गर दिलंय. पुढचं राहिलं बघ रिप्लेस. हा पुढची तिथं बर्गर आहे. हा आता प्राइस ओव्हर राईट होती का ते नाही माहिती आता मला. कारण तेच मी तुम्हाला विचारणार आहे आता. जर कारण तिथं 500 दिलेले आहे आपण त्याची जागी काय म्हणतो प्राइसच्या तिथं. तेच पुढे येणार आहे का नाही ते आपण सांगू. एकच फक्त पुढचं नेम रिप्लेस झालं बसलंय, बाकी ऍक्शन करायचं. काय आहे तसंच नाही. नाही एरर आहे. अरे हा फंक्शन सेपरेट कॉल होतोय. सेपरेट कॉल. हा लक्ष द्या. असं समज हा फंक्शन प्रदीप कॉल करतोय आणि हा फंक्शन तू कॉल करतोय. कसं नाही, तू एका ठिकाणी बसून ऑर्डर करतोय, प्रदीप एका ठिकाणी बसून ऑर्डर करतोय. तर तुमचं ऑर्डर काय सर्व करून टाकायचे का. तिथे त्याचं नाव हे होईल आणि याचं फंक्शन कॉल करेल. दोन वेगवेगळे टाकणार. मग इकडं किंमत काय आहे? नाही का? तेच म्हणतोय मग काय नाही होईल. येणार एरर Error कारण की कसं जेवढे आपण पॅरामीटर दिले ना तेवढे आर्ग्युमेंट नाही दिले, त्याच्यामुळे एरर हा, error. आहे. हा एरर कुणाला आला, प्राईसला एरर आला. बरोबर. डिलिव्हरी चार्जला का नाही एरर आला. इथं त्यांनी फक्त प्राईसला एरर शो केलं. त्यांना पोझिशनल आर्ग्युमेंट पाहिजे सर. नाही, मी काय त्यांना विचार डिफॉल्ट आर्ग्युमेंट पाहिजे त्याला. अरे बाबांनो, त्याला काहीतरी पाहिजे ना त्याला. तुम्ही असं सपोज केलं. तू ऑनलाईन फूडला फंक्शनला कॉल केला, तिथं तू पहिली व्हॅल्यू दिली बर्गर. हा तू आता प्राईसला दिला का तू नाही दिला. तर त्यांनी एरर पण कुणाला दिलं, फक्त प्राईसला Price ला दिला. दिला. डिलिव्हरी चार्जला का नाही एरर दिलं मग. तू तर डिलिव्हरी चार्ज पण इथं पास नाही करत आहे, मग का नाही एरर आला. ते मग लाईन मध्ये ना. हा. नाही सर, ते पूर्ण एवढं दिले. नाही, बरं नाही ना नाही. प्राइसला देणार ना. आता सर आपण प्राइस टाकली तिथं तर मग बघा ना. लाईन मध्ये लाईन मध्ये राहतो म्हणून काय प्राइसला लक्षात जाणार.
मी तुम्हाला काय विचारतोय, तू इथं फंक्शनला कॉल केला, हा बर्गरला पास केला बरोबर, हा, हा. बर्गर जाऊन कुणाला असाइन झाला, फूडला जाऊन असाइन, म्हणजे फूड पॅरामीटरला डेटा भेटला भेटला बर्गर बरोबर, हा. प्राइस भेटली का त्याला, नाही भेटली. नाही भेटली बरोबर. मग जेव्हा मी रनचं बटन दाबलं, मला पायथनने एरर काय दिलंय, ऑनलाईन फूड फंक्शन मिसिंग वन आर्ग्युमेंट, आणि कोणता आर्ग्युमेंट, कोणत्या पॅरामीटरसाठी आर्ग्युमेंट मिसिंग आहे, त्यांनी आर्ग्युमेंट पण मेन्शन केलंय बघा ना इथं प्राइस, मग त्यांनी डिलिव्हरी चार्ज का नाही मेन्शन केलं इथं. ते line चालूच आहे. नाही म्हणजे तो नाही म्हणजे याच्यामध्ये वेगळं आहे म्हणजे. याच्यामध्ये पूर्ण ते हे हा, पण हे- ऐक ना, त्याला हे अरे हे दिलेलं आहे त्याला काय म्हणतात त्याला? त्या 50 रुपये सेट आहे ना नाही, त्याला. आलं ना, value दिलेली त्याला म्हणून. पण सर त्यांनी हे दाखवलंच नाही पाहिजे ना, तुम्ही तर मला आपल्याला म्हणले होते. हा, दाखवायचं. जेवढे parameter तेवढे- मग कसं काय डिलिव्हरी चार्ज कसं काय त्यांनी त्याला कसं काय जेवढे कळलं? प्राइस वर थांबला पाहिजे होता ना पाहिजे. थांबला मग प्राइस वरतीच. मग तरी पण त्याला विचारतो दोन तुम्हाला, दुसरं काही- डिलिव्हरी चार्जला काय नाही दिलं त्यांनी. पण ते माहिती आहे सर व्हॅल्यू Delivery दिल्यामुळे charge नाही inbuilt घेतलं. आहे. पण तुम्ही जे सांगितलं होतं सर त्याच्यानुसार तुम्ही हा price लेफ्ट टू वर राईटच थांबला. झाला तो, हा, प्राइसलाच येऊन तो थांबून झाला, थांबला तो हा. प्राइस. हा मग सपोज जर का मी इथं प्राइस दिली, मग डिलिव्हरी चार्जला तू देणार का मला हे? देईल ना 50. कुठं काय प्राइसला काय दिलं सर? दिली मी तर प्राइस प्रोव्हाइड केली. हा 50 रुपये दिले, दोन ठेवले. हा आता सांग काय होईल. आता ते डिफॉल्ट देऊ का त्यामध्ये आता 50 आहे ना, आता प्राइस दिली ना आपण, प्राइसला प्राइस माहिती हा. होती. आता डिफॉल्ट दिली मग होईल ना मग 50 50 100. मग येणार नाही येणार. नाही येणार का बरं? तेच तर म्हणतोय, मग तेच विचारतोय तुम्हाला. ते नाही माहिती नाही सर. नाही असं वाटतंय मला नाही देणार. नाही कारण देणार. डिफॉल्ट येत होतं पण त्याच्या आधी आता दिलं आपण ते argument. मी तर म्हणतो दोन्ही नाही. प्राइस पण डिफॉल्ट दिली आणि डिलिव्हरी पण डिफॉल्ट दिली. याला फक्त error food दिली, नाही का? तरी पण येणार नाही. हा येणार नाही येणार तरी. असं लक्षात येतंय? येणारच नाही. शेवटचा आहे, सोपं आहे शेवटचं, लक्षात घ्या फक्त. डेट. आता शेवटचं चलो प्रिंट फंक्शन, प्रिंटच्या आतमध्ये नेम. आता मी काय एवढा मोठा कोड नाही लिहित, डायरेक्टली एजला प्रिंट करतो आणि रोल नंबरला पण काय करतो प्रिंट करतो. आता तो कोड कधी रन होईल, जेव्हा फंक्शन कॉल होईल. चला आता मला सांगा, कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट आता काय सांगतो बघा. चला पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट समजलं होतं, हां डिफॉल्ट व्हॅल्यूचं पण समजलं. आता कीवर्ड आर्ग्युमेंट सांगतो. आता कीवर्ड आर्ग्युमेंट काय सांगतो, जेवढे पॅरामीटर्स आहे तेवढे आर्ग्युमेंट्स तर पास केलेच पाहिजे. हां कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतोय, जेवढे पॅरामीटर्स तुम्ही पास केलेले आहे ना, तेवढे पॅरामीटर्स तेवढे आर्ग्युमेंट्स पण तुम्हाला पास करणं कंपल्सरी. किती पॅरामीटर्स पास केले आपण इथं, 3. तर टोटल किती आर्ग्युमेंट्स पास झाले पाहिजे, 3 झाले बरोबर. तर आता तो काय सांगतोय, कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतोय, पोझिशन वाईज पास नाही पण केले तरी पण चालेल. लक्षात आलं, पोझिशन वाईज जर का तुम्ही पास नाही केलं ना डेटा तरी पण चालेल. हा, म्हणजे एज पहिले देईल, name नंतर. हां तुम्ही एजला पहिले द्या, रोल नंबरला पहिले द्या, नेमला नंतर द्या, काही फरक नाही पडत. लक्षात आतमध्ये येतं. फक्त त्याला ते आतमध्ये ते हे करून घ्यावं लागतं. पण हा, म्हणजे हां, त्याला हां, द्यावं त्याचा अर्थ लागतं. असं नाही आहे का तुम्ही काय करणार, डायरेक्टली तर पहिले एज लिहिणार, मग रोल नंबर लिहिणार वन, आणि डायरेक्टली तुम्ही लिहिणार प्रदीप. वरती argument लिहितो ते त्याला खाली काहीतरी लिहितो. द्यावं लागेल. तो त्याचा अर्थ काय झाला, नेम मध्ये जाणार 22, एज मध्ये जाणार 1 आणि रोल नंबर मध्ये जाणार प्रदीप, असं होईल. कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट पण काय सांगतो, हां तुम्ही 22 पास करायचं, तुम्हाला पहिले 22 पास करायचं आहे ना, ठीक आहे करा पास. Age equal to तुमचं जो पॅरामीटरचं नाव आहे ना त्याला कॉपी करा. जो पॅरामीटरचं नाव आहे ना त्याला कॉपी करा. काय पॅरामीटरचं नाव, एज. तर एजला कॉपी करा आणि 22च्या पहिले घेऊन या. म्हणजे इथं पेस्ट करा एज आणि मध्ये लावा इक्वल टूची साईन.
लक्षात आलं? मग बरोबर आता पायथन येणार रीड करणार, तो काय बघतोय एजला काय व्हॅल्यू द्यायची, मग तो जाणार पॅरामीटरमध्ये एज शोधणार, एजला कोणती व्हॅल्यू असेल करणार, लक्षात येते. सेम तसंच वनसाठी, आता वन काय तुमचं रोल नंबर आहे, तर रोल नंबरचा पॅरामीटरला कॉपी करा, सेम ॲज इट इज जो पॅरामीटरचा नेम आहे तेच. इथं असं नाही आहे, इथं रोल नंबर तुमचा आर स्मॉल आहे आणि इथं तुम्ही घेऊन आले आर कॅपिटल, तो चालणार का, तो नाही चालणार, तो तुम्हाला काय जाणार एरर आहे. तो काय म्हणणार असा कोणता पॅरामीटर डिफाईनच नाही, तो काय अशा पद्धतीने तुम्ही कीवर्ड आर्ग्युमेंट्सला यूज करा. कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतो, जेवढे पॅरामीटर्स डिफाईन केले तेवढे आर्ग्युमेंट्सला पास करणं कंपल्सरी. हा फक्त तुम्ही सिक्वेन्सला फॉलो नका करू. आता तुम्ही काय करत होते इथं सिक्वेन्सला फॉलो करत होते, इथं पण पोझिशनलमध्ये तर सिक्वेन्स फॉलो झालीच पाहिजे, डिफॉल्टमध्ये पण सिक्वेन्स फॉलो झालीच पाहिजे. फक्त डिफॉल्टचा कन्सेप्ट काय सांगतो, एखादा आर्ग्युमेंट तुम्ही पास नाही केलं तरी चालेल, फक्त त्या पॅरामीटरला डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करून द्या. ते तिसऱ्यामध्ये हायब्रिड करतातच सर, काय करता येतं, म्हणजे जे तिसरं जे हे प्रिंट केलेलं आहे तिथं फर्स्टमध्ये जे ते थोडं ह्याचं थोडं करायला मिक्सिंग ऑफ पोझिशनल आणि कीवर्ड हां आहे, हां ते तुमचं पुढचं कन्सेप्ट आहे, लगेच नाही घेत आपण. त्याच्यामध्ये रूल असं असतं की पहिले तुमचे पोझिशनल आर्ग्युमेंट पास झाले पाहिजे आणि मग तुम्ही कीवर्ड आर्ग्युमेंट्स अशा पद्धतीने पास करू शकता. बरोबर, म्हणजे ते शेवटी पाहिजे आपल्याला. हां, मग त्याच्यामध्ये कंपल्सरी काय झालं, नेम पहिले आलाच पाहिजे, पोझिशनल आर्ग्युमेंटमध्ये नेम पहिला आलाच पाहिजे, एजची व्हॅल्यू पण पोझिशनल वाईज असाइन झाली पाहिजे. मग कीवर्डमध्ये तुम्ही पाहिजे तर रोल नंबर इक्वल टू 101 करा. बरोबर, तुम्ही पहिले कीवर्डला नाही टाकू शकतात आणि मग तुम्ही रोल पोझिशनलला टाकणार, तसा कन्सेप्ट व्हायला. हां. पोझिशन वाईज काय करतो, पोझिशन वाईज डेटाला असाइन करतो, असं आहे. योगेश, यस सर. कन्सेप्ट क्लिअर आहे? हो सर हो. चला.